चंद्रपुरात भाजपकडून शिवसेना ठाकरे पक्षाला सव्वा वर्षांचा महापौर करण्याचा प्रस्ताव। भाजपमधील वरिष्ठ सूत्रांची ही माहिती। आधी कुणाचा महापौर होणार यावर चर्चा सुरू। अशा प्रकारचा प्रस्ताव आल्यास विचार करू। जिल्हाध्यक्ष संदीप गिर्हे यांची माहिती। चंद्रपुरात भाजपसोबत जाण्याचा प्रश्न हा नाही, एकतर विरोधात बसू अन्यथा काँग्रेससोबत चर्चा करण्याचे पक्षप्रमुखांचे स्थानिक नेत्यांना निर्देश। चंद्रपुरातील घडामोडींवर संजय राऊतांची ही प्रतिक्रिया। कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार नाही। त्यांना या स्पष्ट सूचना आहे की आपल्याला एकतर विरोधी पक्षात बसू, विरोधी पक्ष नेता म्हणून काम करू, नाहीतर जी काही चर्चा करायची आहे ती काँग्रेस पक्षाबरोबर करा। चंद्रपूर महापालिकेत काँग्रेसच्या गटनोंदणीचा गोंधळ। वडेट्टीवारांच्या गटाला नागपूर विभागीय आयुक्तांकडून नोटीस। 7 मुद्द्यांवरती उत्तर मागवलं। मुंबई महापालिकेत शिवसेनेचा सहयोगी गट म्हणून सोबत जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला हवंय स्वीकृत नगरसेवक पद। एल वॉर्ड प्रभाग समितीसह काही महत्त्वाच्या समित्यांवरही सदस्यपदाची मागणी। सूत्रांची ही माहिती। शिवसेनेकडून ठोस आश्वासन न मिळाल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप गटनोंदणी नाही। मुंबईमध्ये महापौर आणि उपमहापौर पदासाठी 11 फेब्रुवारीला निवडणूक होणार। मुंबई महापालिकेतील महापौर दालन सज्ज। मुंबई पालिकेमध्ये दोन्ही शिवसेना पक्षाला एकच कार्यालय विभाजन करून देण्याची शक्यता। पक्षफुटीनंतर कार्यालयांची संख्या वाढल्यानं हा निर्णय। पालिकेकडून लवकरच कार्यालय विभाजनाचं काम केलं जाणार। तिकडे नाशकात उपमहापौर पदावरून शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर। पक्षादेश डावलून उपमहापौर पदासाठी प्रवीण तिदमे आणि राहुल दिवे यांचे अर्ज दाखल। तर गटनेत्यांच्या सूचनेप्रमाणे विलास शिंदे यांनी भरलाय उपमहापौर पदाचा अर्ज। पक्ष काय कारवाई करणार याकडे लागलंय सर्वांचंच लक्ष। सांगली महापालिकेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती। भाजपकडून महापौर पदासाठी धीरज सूर्यवंशींचं नाव जाहीर, तर राष्ट्रवादीकडून गजानन मगदूम उपमहापौर पदाचे उमेदवार। 10 फेब्रुवारीला होणार निवडणूक। शिंदे शिवसेनेला सोबत घेणार असल्याची माहिती। कल्याण डोंबिवलीमधील ठाकरेंचे नेते श्रीकांत शिंदेंना भेटले। गटनेते उमेश बोरगावकर, पक्षप्रतोद संकेत भोईर यांच्याकडून स्वागत। बेपत्ता नगरसेवक शिंदेंच्या संपर्कात असल्याचा आरोप, तर भेटीनंतर ठाकरे सेनेत संभ्रम। यांच्याकडे अजित पवार पालकमंत्री असलेल्या पुणे आणि बीड जिल्ह्याची जबाबदारी आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडे। मात्र नंदुरबारचं पालकमंत्रीपद कुणाला देणार याकडे लक्ष। पालकमंत्री नसल्यानं जिल्हा नियोजन समितीची बैठकही रखडली। मुंबईमधील नवनिर्वाचित महापौर उपमहापौर यांच्यासाठी आता नवी वाहनं। महापौरांसाठी इनोव्हा एन, तर उपमहापौर आणि विषय समिती अध्यक्षांसाठी 12 स्कॉर्पिओ गाड्यांची खरेदी। अध्यक्षांच्या गाड्यांची ओळख व्हावी म्हणून आता गाड्यांना भगव्या पट्ट्याचं डिझाईन। जुनी वाहनं गेल्या 4 वर्षात पालिका अधिकाऱ्यांना वापरासाठी दिली, त्यामुळे नवी वाहनं घेण्याचा निर्णय। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत अनोखा उपक्रम। केडीएमचे अधिकारी प्रशांत भागवत यांचा सायकलने घर ते ऑफिस असा प्रवास। भागवत यांनी टी शर्टद्वारे जनजागृती करत प्रभागनिहाय पाहणीही केली। भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटलांच्या पत्नी अर्चना पाटील यांना निवडून आणण्याचं अमेरिकेत ओमराजे यांचं प्लॅनिंग एका लोकांमध्ये कुजबूज असल्याचा राष्ट्रवादीच्या नेत्या सक्षणा सलगरांचा दावा। तेर जिल्हा परिषद गटात कार्यकर्त्यांची इच्छा असताना आमदार खासदारांनी महाविकास आघाडी न केल्याचाही आरोप। लोकांमध्ये निश्चितच दबक्या आवाजात चर्चा आहे लोकांची। नेमकं निवडून कोणाला आणायचंय आणि कोणाला पाडायचंय, लोक सुज्ञ आहेत। लोकांनी 7 तारखेला निर्णय घ्यायचा आहे। महाविकास आघाडीने असं वोट डिवायडेशन करण्याचं काम माननीय खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील यांनी करायला नाही पाहिजे होतं। जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा तो घाबरत नाही असंच म्हणतो जयकुमार गोरेंची राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांवर नाव न घेता टीका। मी कुणाला घाबरत नाही, पालकमंत्र्यांना का घाबरू असं वक्तव्य उमेश पाटील यांनी केलेलं। तू भेलाच नाही तर कशाला सांगतोय मी भेट नाही? मी भेट नाही सांगायला कधी लागतं जेव्हा भेलेला असतो तेव्हा सांगायला लागतं। मी चोर नाही कधी म्हणायला लागतं जेव्हा चोरी केली तेव्हा म्हणायला लागतं। विधानसभेच्या वेळी दिलीप सोपल यांची गाडी चुकली। गाडीत नाही तर ते मंत्रिमंडळामध्ये आले असते। सोलापूरमधल्या प्रचार सभेत बोलताना एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। दिलीप सोपल हे ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार असून एकनाथ शिंदेंनी भर सभेत त्यांचं कौतुक केलं। ठाकरेंच्या शिवसेनेच्या अखिल चित्रेंची नितेश राणेंविरोधात राज्यपालांकडे तक्रार। राणेंच्या काही वक्तव्यांमुळे मंत्रिपदाच्या शपथेचा भंग आणि ग्रामपंचायतीवर दबावाचा आरोप।